Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की दादांना राज्याचं राजकारण करायचे, बारामती सेफ पाहिजे म्हणून मी तसे प्रयोग करत राहतो. आणि एक गठ्ठा मत की जास्तीत जास्त 70% आणि कमीत कमी 50% की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडते. आणि त्याच्यामध्ये किरण गुजर हा घरातला माणूस. अजितदादा मला कुठेही काही हक्काने सांगू शकतात आणि मी त्यांच्या बाहेर कधीच गेलो नाही, जाणार नाही इथनं पुढे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचं पडद्यामागचा एक सूत्रधार असतो प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक उमेदवाराचा. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतलं जे सूत्रधार आहेत ते किरण दादा आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा लोकसभा असो, विधानसभा असो किंवा सहकारातल्या सगळ्या निवडणुका आहेत, तर तुम्ही अगदी त्याचं नियोजन जे आहे ते तुमच्याकडे असतं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की लाखोंच्या लीडनं विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्या जिंकल्या जातात. नेमकं काय सूत्र तुम्ही अवलंबताय त्यामध्ये? प्रामाणिकपणे नियोजन, निष्ठेने, आणि त्याच्यामध्ये कुठलाही म्हणतात ना की आपला सहभाग वेगळ्या अर्थाने नसताना इम्पार्शियली करायचं नियोजन, आणि ते करतो. आणि त्यासाठीचा म्हणून पवार कुटुंबियाचा मिळवलेला विश्वास हे माझ्या सक्सेसफुलची कारण आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय की जेव्हा माझ्यावर जबाबदारी दिली जाते एखादी कोणती, मग तेव्हा मात्र माझ्यावर एक हे येतं की नाही आता हे मी 100% पूर्ण पाडणार, आणि मी त्या पद्धतीचं नियोजन तयार करायला लागतो. आणि मग जर परफेक्ट नियोजन असेल तर तुम्हाला सक्सेसनेस मिळायला काय अडचण येत नाही, आणि मिळत गेले आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये 40 वर्षात. 40 वर्षातल्या निवडणुकांचा अनुभव तुमच्या सोबत आहे. आणि मला एक विचारायचं होतं की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र झाले, पण तुम्ही दोन्ही म्हणजे अजितदादा असतील किंवा पवार साहेबांच्या निवडणुकांचं देखील तुमच्याकडे नियोजन होतं. अगदी उमेदवारांचा फॉर्म भरण्यापासूनच सगळं सूत्र किंवा निवडणूक खर्च अगदी सगळंच कसं नियोजन असतं? नाही, त्याच्यामध्ये एक टीम माझी बरोबर माझे काम करते. मी आज जवळजवळ 40 वर्ष काम करत असताना मी एक जनरेशन पण निर्माण केलेलं आहे, नवीन पिढी. आणि मी काय करतो की माझं म्हणणं आहे जसं सत्तेचं विकेंद्रीकरण हा आमचा गांधी तत्वज्ञानाचा विषय, तसं माझं म्हणणं आहे की कामामध्ये पण विकेंद्रीकरण झालं पाहिजे. नवीन जनरेशन काय झालं, काही लोक स्वतःपुरतं ठेवतात, मग आणलं तर माझ्याकडे आणा. मी म्हणतो नाही, 100 किरण गुजर तयार झाले पाहिजेत तर आपल्याला पुढची पिढी तयार होईल. आणि त्याच्या अनुषंगाने सगळी टीम आता काम करते. फक्त मी एकटा पडद्यावर आहे, पण एकट्याचं माझं काम नाही. याच्यामध्ये माढा 2009च्या माढा इलेक्शन मध्ये लोकसभा मतदारसंघाच्या तिकडचे 6 तालुके, बारामती लोकसभा मतदारसंघाचे 6 तालुके, 12 तालुके ऍट अ टाइम माझी मुलं सांभाळत होती. हे झालं, पण विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की बारामतीच नाही तर शिरूर आहे, दौंड आहे, इंदापूर आहे किंवा आसपासचे सगळेच तालुक्यामध्ये सगळे उमेदवार तुमचा सल्ला घेत होते किंवा ते सूत्र नियोजन करण्यासाठी. त्याच्यामध्ये कारण काय की बारामतीचं सक्सेस कशात आहे हे सगळे पॉलिटिकल लीडर बघत असतात. आणि दादांकडे एखादा विषय घेऊन घेतात, दादा सगळे म्हणतात किंवा तुम्ही बारामतीला जा, किरण गुजरला विचारा, काय अडचणीत सांगा. मी गेल्या विधानसभेला 10 ते 12 आमदारांचं एक्सपेंडिचरचं सगळं फायनलाइज तयार करून दिलं. कोणाला काय प्रॉब्लेम होतं, कारण ते मी 1989ला पहिल्यांदा सेशन साहेब आले तेव्हा आचारसंहिता हा विषय सुरू झाला आणि मी त्याच्यामध्ये पूर्ण स्टडी केला आणि माझं स्वतःचं मॅन्युअल तयार केलं. आणि मग आता त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट होतात त्या मी अपडेट करत राहतो. त्याच्यामुळे मला माहिती कुठं काय करायचं. आणि मग निवडणूक आयोगाच्या मध्ये गेलं, दिस इज द करेक्ट, तेव्हा अडचण कोणाला येत नाही. तेव्हा माझ्या अनुभवाचा फायदा हा एंटायर कोणी आलं तरी माझ्याकडे, मी कुठला पक्ष हा विषय नाही, मी करून देतो काम. म्हणजे अगदी विरोधकांचं देखील काम केलं. विरोधक कुठला निवडणुकीपुरता, अहो शेवटी सगळे आपण एकत्र राहणारे माणसं आहेत. आपली राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही संबंध असतात आणि मी त्या सांभाळतो. हाच मुद्दा आहे की ज्या पद्धतीचं आता विरोधकांकडून तुमचं देखील नाव घेतलं जातं, एक अजितदादांचा आणि विरोधकांचा मधला दुवा म्हणून, अशा पद्धतीने. नाही, दुवा वगैरे काही नाही. मी राजकारणाच्या मी स्वतःला राजकारणी मानतच नाही. मी अकॅडमिकल माणूस आहे. राजकारण हा विषय माझ्या रक्तातला नाही. पण काय की समाजकारण राजकारण वेगळं असू शकत नाही आमच्या अभ्यासाप्रमाणे. मग आपल्याला समाजाची कामं करायची असेल तर त्याला राजकारणाची जोड पाहिजे. म्हणून मी राजकारणात असल्यामुळे त्याचा उपयोग समाजाची कामं करायसाठी येतो. म्हणून मी दोन्ही सायमल्टेनियसली करतो, पण ते शुद्ध स्वरूपात करतो. आणि ते करताना मात्र राजकारण हे निवडणुकीपुरतं ठेवावं आणि बाकीची कामं कोणती करावी तर राजकारणामध्ये वेगवेगळ्या विचारधारा, विरोधक हा शब्द माझ्याकडे नाही, जे विचारधारा आहे त्या विचारधारा बाजूला निवडणूक झाली की ठेवून त्यांच्याशी संलग्न राहिलं तर
कालचा विरोधक हा आजचा आपला होतो आणि हे मी आता आजच्या निवडणुकीत प्रूव्ह केलंय. अजितदादांना कोणताही विरोधक या ठिकाणी राहिला नाही पाहिजे म्हणजे चांगल्या अर्थाने की दादांना राज्याचं राजकारण करायचे, बारामती सेफ पाहिजे म्हणून मी तसे प्रयोग करत राहतो. मी आज त्यांच्या कोणाच्या संपर्कात आलो असं नाही, गेली 2-5 वर्षापासूनची प्रक्रिया आहे. मग किशोर सरांपासून सुनील सस्तेंपर्यंतची तसं काही अडचण नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशाने जिंकू शकत नाही, फक्त मनाने जिंकू शकता. दादा, बारामती नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची प्रचंड चर्चा सुरू होती. त्यामध्ये काही वेळा तुमचं देखील नाव नगराध्यक्ष पदासाठी घेतलं जात होतं. नाही, ते जनतेने घेतलं, प्रेसने घेतलं, कारण त्यांना वाटत होतं की ओपनचं सीट आहे, किरण दादा त्या ठिकाणी 40 वर्ष काम करतात तर त्यांनाही मिळावं किंवा ते असतील. परंतु मी ठरवलं की कुठली दादांना कशाची मागणी आतापर्यंत मी 40 वर्षात केली नाही आणि माझ्यामुळे त्यांना अडचण नको. लक्षात घ्या, कारण काय की राज्याचं राजकारण, बारामतीचं राजकारण, जातीय समीकरण त्यांना साधायचं आहे आणि त्याच्यामध्ये किरण गुजर हा घरातला माणूस. अजितदादा मला कुठेही काही हक्काने सांगू शकतात आणि मी त्यांच्या बाहेर कधीच गेलो नाही, जाणार नाही इथनं पुढे. हाच प्रश्न आहे की दादांचा एवढा विश्वास कसा संपादन केलाय? कारण 40 वर्ष एकनिष्ठ, काही नाही मागितलं मी, 40 वर्ष प्रामाणिक केलंय आणि त्यांनी पण काय नाही असं चेक करून बघितलंय, काउंटर चेक, चिमटा घेतला तर कुठं पळतोय का, नाही पळालो, काय करायचंय. ऐका ना, सत्ता संपत्ती हे माझे समीकरण नाही, माझं फक्त कसं की जीव प्रेम हे महत्वाचं आहे. ते पॉवर फॅमिलीने मला, अख्ख्या पॉवर फॅमिलीने मला दिलं ना, आज ताकद देत आहेत. आदरणीय साहेब असू द्या, सुप्रिया असू द्यात किंवा दादांची आता वहिनी, दादांची मुलं किंवा राजू दादा, नंदा वहिनी किंवा आता पार्थ जय, सगळे अजिबात नाही. मी राजकारणाच्या पलीकडे आहे. राजकारणाच्या पलीकडे आहात, पण एक तुम्ही अजितदादा तुमचा पक्ष आहे असं तुम्ही सारखं सातत्याने सांगतात. नाही, कसं आहे माहिती का, त्यांची माझी अटॅचमेंट 40 वर्षाची आहे. तशी पवार साहेब 86ला काँग्रेस मध्ये आले आणि मग दादांना मी त्यावेळेस आम्ही आणलं, म्हणजे मी त्यातला एक घटक आहे, मी असं म्हणणार नाही मी आणलं म्हणून. परंतु त्या दिवसापासून जेवढे होते त्यातले बरेचसे बाजूला गेले, मी एकटाच का राहिलो तर माझं व्यक्तिगत जे आमची विचारधारा जमली, दादांनी माझ्या विश्वास टाकला, मी तो पूर्ण करत गेलो आणि मग जे ऋणानुबंध संपले, ऋणानुबंध न तुटणार आहे आणि ती प्रक्रिया मी कायम चालू ठेवली. अजितदादांचा हाच विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे, किंबहुना अजितदादांचा देखील तुमच्यावर तेवढाच विश्वास आहे, त्यामुळे सगळ्या निवडणुकांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर असतात. अगदी मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग तुम्ही निवडणुकांमध्ये केलेलं आहे. आता सुद्धा ही सगळी नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराचं कसं नियोजन असणार आहे, प्रसार कसं चालू आहे? प्रचार ग्रासरूट लेवलवरून, ग्राउंड लेवल. मी भक्केबाद प्रचार करण्याच्या ह्याच्यातला नाहीये. माझं म्हणणं आहे आपल्याला चमकोगिरी नको, तर पहिला राऊंड आमच्या लोकांनी जायचं, बूथ कमिटी काम करते, मतदारांच्या घरी घरी मतदार याद्यांचं पुनर्विलोकन, मयत परगावी गेल्याचे नावं, पत्ते, फोन नंबर, ह्या बाबा दुसरीकडे गेल्याचे, हे सगळं पहिल्या राऊंड मध्ये काढायचं. चिन्ह वाटप झाल्यानंतर उमेदवाराचं परिचय पत्रक, पार्टीचा जाहीरनामा, तिसऱ्या राऊंड मध्ये त्या ठिकाणी स्लिपा वाटप, मतदान केंद्र, कारण यंदा जवळजवळ 120 मतदान केंद्र आहेत, अत्यंत चांगले मतदान केंद्र नियोजन प्रशासनाने केले ज्या त्या भागात. परंतु लोकांना कळलं पाहिजे, अरे गेल्या बार माझं मतदान होतं, आता कुठे, तर त्याचं नियोजन आम्ही पार्टी लेवलवर करतोय, प्रशासन पण करणार आहे, ते करायचं. त्याच्यानंतर सेंट्रलाइज सिस्टीमनी व्हॉइस कॉलिंग, त्याच्यानंतर प्रचार अनाउन्सिंग रिक्षाची, त्याच्यानंतर गावातनं LED व्हॅन फिरवणं, हे आणि त्याच्या संदर्भातल्या जाहिराती करणं. लोकांना माहिती आहे पण तरी देखील थोडा उजळणी द्यावं लागते आणि त्याचं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे. हेच राष्ट्रवादीच्या यशाचं गमक आहे किंवा पाहुणा अजितदादांच्या या निवडणुकीचं यशाचं गमक आहे म्हणाले? हो, 100%. दादा रोज रात्रंदिवस करतात दादा, आणि मग हे काय एका रात्रीत जादूची कांडी फिरवण्यासारख्या लोकांचं मतपरिवर्तन होत नाही. याच्या मागे त्यांची तपश्चर्या आहे, त्यांचे मतदारसंघाच्या पोटीची आत्मीयता आहे, भावना आहे आणि त्याचा तो परिपाक आहे. या निवडणुकीमध्ये किती विजयाची खात्री आहे आणि किती लोक किती मताधिक्य असेल नगराध्यक्ष पदाचं? साधारणपणे जे मतदार आहेत त्याच्या 70% मतदान होईल असा माझा अंदाज आहे आणि 70%तलं झालेल्या मताच्या, म्हणजे 100 मतदान झालं तर 70 मतदान होईल आणि 70 मतदानाच्या 70% मतं, म्हणजे 70-30 सर्व विरोधकात डिवाइड होतील. लक्षात घ्या, सर्व विरोधकात. मी आता मेजर 3 विरोधक समोर उभा आहेत असं म्हणतो, त्यांच्यात डिवाइड होतील आणि एक गठ्ठा मतं ही जास्तीत जास्त 70% आणि कमीत कमी 50% ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडतील. म्हणजे राष्ट्रवादीचे 41 हो, प्रॉब्लेम आज मला काय वाटत नाही, 100% काहीच नाही. म्हणजे अजितदादांच्या सभा किती होणार आहेत आणि काय? अजितदादांची उद्या सभा आहे, प्रचाराचा शुभारंभ करतायत, त्याच्यानंतर दादा डायरेक्ट समारोपाच्या सभेलाच येणार आहे. मधलं सगळं प्लॅनिंग तुम्ही सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आपल्याला सभा करायच्या नाहीत, लोकांना आता कोणाचे म्हणजे हॅमरिंग ऐकायचं नाही,
आणि सभा वेळ नाही. लोकांना फक्त जे पाहिजे ते आम्ही घरपोच करून देणार आहोत, की डेटा, आपलं प्लॅनिंग, केलेलं काम माहित आहे, पण तरी ती उजळणी करून द्यावी लागते, ब्रेन हॅमरेज, आणि ते करणार. खूप खूप धन्यवाद. हे होते किरण दादा गुजर. त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 2 तारखेला जवळपास 41 ते 41 नगरसेवक जे ते बारामतीमध्ये निवडून येतील. नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार तेवढ्याच ताकदीने निवडून येईल आणि जवळपास 70% पेक्षा 70% जे मतं आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन तेजस सह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.